सर्वप्रथम मी एक अर्धी वाटी होईल इतके तीळ घेतलेले आहेत। तीळ आपण छान भाजून घ्यायचे आहेत। तीळ हलकेसे तडतडायला लागले 1 मिनिटभर परतून घ्यायचे आणि नंतर हे काढून घ्यायचे। आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तुमच्याकडे तीळ जे अवेलेबल असतील ते तुम्ही यूज करू शकता। पॉलिश केलेले तीळ किंवा आपले साधे गावरान तीळ असतात तेही चालतील। तुम्ही पाहू शकता आपले तीळ छान तडतडत आहेत आणि छान भाजले पण आहेत। हे आता आपण काढून घेऊया। हे अर्धी वाटी तीळ मी छान भाजून घेतलेले आहेत आणि हे मी शेंगदाणे हलकेसे क्रश करून घेतलेले आहेत। शेंगदाणे खरपूस आपण मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत आणि त्याची साल काढून नंतर ह्याचा मिक्सरवरती कूट न बनवता फक्त असं थोडेसे फुटतील अशा हिशोबाने तुम्ही बारीक करून घ्या। खलबत्त्यात कुटलं तर काहीच हरकत नाही। आता याच्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा होईल इतकं साजूक तूप घालून घेणार आहे। आता याचा आपल्याला छान पाक बनवून घ्यायचा आहे। मीडियम फ्लेमवरती आपण गूळ छान मेल्ट करून घ्यायचा आहे आणि याच्यासाठी आपली वडी किंवा लाडू पण याचे बनवू शकता तुम्ही। हा गूळ पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आहे। गूळ शक्यतो तुम्ही किसून किंवा चिरूनच घ्या, असे खूप मोठे मोठे तुकडे नका घेऊ। आपला पाक तयार झालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा पाक टाकून तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जेव्हा पाक होईल हा आपल्या वडीसाठी किंवा लाडूसाठी हा पाक परफेक्ट आहे असं समजून जायचं। आपला पाक छान तयार झालेला आहे। याच्यामध्ये आपण अर्धी वाटी तीळ व अर्धी वाटी शेंगदाण्याचा आपण जो कूट बनवलेला होता तोही याच्यामध्ये टाकून घेऊयात। शेंगदाण्याचा कूट अगदी ऑप्शनल आहे, ज्यांना हवा असेल त्यांनी टाका, ज्यांना नको असेल त्यांनी फक्त तीळ टाकले तर काहीच हरकत नाही। याचे तुम्ही तीळही वडीही बनवू शकता आणि लाडूही बनवू शकता। आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। मी आता एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण मिश्रण टाकून घ्यायचं आहे व हे वाटीच्या किंवा असं छोटा तांब्या किंवा ग्लास असेल त्याच्या सहाय्याने आपण आता छान थापून घेतलेलं आहे। आता उलटण्याच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने याच्या आपण वड्या बनवून घ्यायच्या आहेत। वडीची थिकनेस तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता। तुम्हाला जर पातळ हवे असतील वड्या तर तुम्ही त्याही बनवू शकता। आणि रेसिपी आवडली असेल तर मराठमोळा तडका विथ आशा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला शेंगदाण्याचा कूट अगदी ऑप्शनल आहे, जर हवा असेल तर तुम्ही